अजितदादांच्या अपघाताला परवा 3 महिने होत आहेत. रोहित पवार यांनी विधान केले. दादांच्या अपघाताचा तपास मात्र अद्याप पुढे सरकलेला नाही. 28 तारखेला 10 वाजता पुण्यातील CID ऑफिसला आपण भेट देणार आहोत. तपासाची सद्यस्थिती जाणून घेत नवीन माहितीही देणार असल्याची भूमिका रोहित पवार यांनी मांडली आहे. मुख्यमंत्री इतर राज्यांच्या निवडणूक प्रचारात व्यस्त असतील. आता निवडणुका देखील झाल्या आहेत, त्यामुळे येत्या 10 दिवसात CBI तपास तसंच इतर प्रश्नांच्या संदर्भात कार्यवाही होईल ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. अजितदादांच्या अपघाताला परवा 3 महिने होत आहेत, मात्र अद्यापही तपास पुढे सरकलेला नाही. CID नेमकं काय करतंय हे देखील कळत नाही. 28 तारखेला सकाळी 10 वाजता मी पुण्यातील CID ऑफिसला भेट देऊन तपासाची सद्यस्थिती जाणून घेणार आहे. तसंच माझ्याकडे आलेली नवीन माहिती आणि कागदपत्र CID कडे सादर करणार आहे. मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिलेल्या आश्वासनाला 1 महिना लोटला असून काहीही कारवाई न झाल्यानं सर्वसामान्य जनतेत प्रचंड नाराजी आहे. मुख्यमंत्री साहेब मोठे नेते असल्याने कदाचित इतर राज्यांच्या निवडणूक प्रचारात ते व्यस्त असतील. आता निवडणुका देखील झाल्या आहेत, त्यामुळे येत्या 10 दिवसात CBI तपास तसंच इतर प्रश्नांच्या संदर्भात कार्यवाही होईल ही अपेक्षा आहे.